यंदा 2026 या वर्षाला सुरुवात झाली आहे। या वर्षातला पहिला आणि हिंदू धर्मात महत्त्वाचा असा मकर संक्रांतीचा सण लवकरच येणार आहे। येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी करण्यात येईल। मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। हा दिवस ऊर्जा बदलाचा असल्यामुळे काही गोष्टी टाळल्यास सकारात्मक फळ मिळते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय। त्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेऊयात। जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात। याच दिवशी सूर्य उत्तरायण होतो। शास्त्रानुसार हा काळ देवांचा दिवस मानला जातो आणि दक्षिणायन हा देवांची रात्र मानली जाते। मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते। अशी मान्यता आहे की या दिवशी केलेले दान 100 पटीने वाढून परत मिळते। म्हणूनच भगवान भास्कराला म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूजा करून तूप, तीळ, ब्लँकेट आणि खिचडी दान केली जाते। श्रीमद भागवत पुराणानुसार आणि देवी पुराणाच्या कथेनुसार शनी महाराजांना त्यांचे वडील सूर्यदेवांबद्दल वैर होते, कारण सूर्यदेवाने पाहिले होते की त्यांची दुसरी पत्नी संज्ञा आणि तिचे पुत्र यमराज यांच्यात भेदभाव केला जात आहे। या गोष्टीमुळे रागावून सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचे पुत्र शनी यांना स्वतःपासून दूर केले। यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांनी सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा शाप दिला। वडिलांना कुष्ठरोगाने त्रस्त पाहून यमराज खूप दुःखी झाले। सूर्यदेवांना कुष्ठरोगातून मुक्त करण्यासाठी यमराजांनी तपस्या केली, पण सूर्यदेवांनी रागावून शनी महाराजांचे घर म्हणजे कुंभ, जी शनीची रास आहे, ती जाळून टाकली। यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांना खूप त्रास सहन करावा लागला। यमराजांनी आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांना त्रासात पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवांना खूप समजावले। तेव्हा कुठे सूर्यदेव शनीच्या घरी म्हणजे कुंभ राशीत पोहोचले। कुंभ राशीत सर्व काही जळून खाक झाले होते। त्यामुळे शनिदेवांकडे तीळ सोडून काहीही नव्हते। म्हणून त्यांनी काळ्या तिळाने सूर्यदेवाची पूजा केली। शनीच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा तुझी दुसरी रास मकर धनधान्याने भरून जाईल। तिळामुळे शनी महाराजांना त्यांचे वैभव परत मिळाले होते। म्हणूनच शनिदेवांना तीळ खूप प्रिय आहेत। याच दिवसापासून मकर संक्रांतीला तीळ वापरून सूर्य आणि शनीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली। शनिदेवांच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाने माझी पूजा करेल त्याचे सर्व प्रकारचे कष्ट मी दूर करेल। या दिवशी तीळ वापरून सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य सुधारते, शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि आर्थिक प्रगती प्राप्त होते। तीळ अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे। पौराणिक कथेनुसार या दिवशी केलेले दान 100 पटीने वाढून परत मिळते। या दिवशी शुद्ध तूप आणि ब्लँकेट दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते। महाभारत काळात भीष्म पितामहांनी आपले शरीर त्यागण्यासाठीच मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता। मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी राग, भांडण आणि कटू शब्द टाळावेत। मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वादविवाद, अपशब्द टाळावेत। तसेच समाजात गोडवा पसरण्याचा प्रयत्न करावा, कारण सूर्यदेव शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जातात। राग केल्यास सूर्यदोष वाढतो। खोटं बोलणं आणि फसवणूक टाळावी। असत्य, कपट, चुकीचे व्यवहार टाळावेत, कारण मकर संक्रांती सत्य आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो। केस, नख कापणेही टाळावेत। या दिवशी केस कापणं किंवा नख कापणं हे वर्ज्य मानलं जातं, कारण ऊर्जा कमी होते आणि पुण्यकाळात अपव्यय होतो अशी मान्यता आहे। नकारात्मक विचार आणि शिवीगाळही टाळावी। निराशा, ईर्ष्या, द्वेष मनात आणू नये, कारण सूर्य संक्रमणात काळात विचारांचा थेट परिणाम कर्मावर होतो। शक्यतो मांसाहार, दारू, तंबाखू टाळावे, कारण हा दिवस सात्विक मानला जातो, त्यामुळे तामसिक गोष्टी टाळाव्यात। गरजू, वृद्ध आई वडील यांचा अपमान टाळावा। सूर्य हा पितृकारक ग्रह आहे। अपमान केल्यास पितृदोष लागतो। या दिवशी दान टाळू नये, विशेषतः तीळ, गुळ आणि वस्त्र, कारण दान न केल्यास पुण्यसंधी वाया जाते। मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्व श्रुत आहे। काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे, पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे। सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश होय। सुगट म्हणजे सुघटित असा घड। या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते। धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते। मकर संक्रांतीला सुघड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा।
मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन या. आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता 5 सुगडाला 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ किंवा गव्हावर स्थापन करा. त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या ओंब्या घाला. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली, त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडूने हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिलांनंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. नवीन नवरीसाठी तर मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घातली जाते. त्याशिवाय हळद कुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर वाण म्हणून देतात. मंडळी, मकर संक्रांतीला खिचडी असेही म्हणतात. उत्तर भारतात या दिवशी मसूर तांदळाची खिचडी खास तयार केली जाते आणि दानही केली जाते. अंघोळीनंतर म्हणजे 15 जानेवारी रोजी सकाळी शुभ मुहूर्तावर अंघोळ केल्यानंतर प्रथम सूर्यदेवाची प्रार्थना करा. त्यानंतरच तुम्ही खिचडी खावी. दानाच्या वस्तू या दिवशी काळे उडीद, तांदूळ, तीळ, गूळ, ब्लँकेट आणि नवीन कपडे दान करणे खूप फलदायी आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकतो, ज्यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात आणि खर मासाचा शेवट होतो. या दिवसापासून लग्न, मुंडन समारंभ आणि गृहिणी समारंभ यासारखे सर्व शुभ समारंभ पुन्हा सुरू होतात.